नमस्कार. आज आपण इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील 2.10 हू एट द बटर ही गोष्ट डिटेलमध्ये पाहणार आहोत. आधी या संपूर्ण गोष्टीचं इंग्रजी वाचन करूयात. त्यानंतर ही संपूर्ण गोष्ट याचा अर्थ तुम्हाला मी मराठीमधून समजावून सांगेल आणि त्याच्यानंतर इथं सांगितलेलं आहे बघा, या गोष्टीवरून असे छोटे छोटे प्रश्न तयार करायला सांगितलेले आहेत. हू, वेअर, फायटिंग याप्रमाणे. मी देखील बघा इथं असे वेगवेगळे प्रश्न तयार केलेले आहेत. हे प्रश्न देखील मी शेवटी मुलांना विचारणार आहेत. तर आता जास्त वेळ न लावता आपण गोष्ट वाचनाला सुरुवात करूयात. बाळांनो, माझ्या मागे गोष्ट वाचा. 2.10 Who ate the butter? Listen, repeat, and enjoy. Two cats found a lump of butter. They both wanted the butter. They started fighting with each other. It's mine. No, it's mine. A monkey saw them. He said, don't fight. I shall make two equal parts for you. The monkey made two parts. Then he said, this part is bigger. I shall have a bite and make it smaller. The monkey had a bite and then he said, oh, now this part looks bigger. I shall have a bite and make it smaller. The monkey did this again and again. Then he said, this is too small. I will take a bite. Oh, it's finished. Now tell who ate the butter? बघा बाळांनो, तुम्ही गोष्टीचं वाचन माझ्या मागे छान केलं. घरी ही गोष्ट वाचनाचा छानपैकी सराव करा. आता ही गोष्ट काय तुम्हाला समजावून सांगते बघा. 2.10 हू एट द बटर म्हणजे लोणी कोणी खाल्ले. गोष्टीचं नाव काय? लोणी कोणी खाल्ले. लिसन, रिपीट अँड एन्जॉय. ऐका, माझ्या मागे म्हणा आणि गोष्टीचा आनंद घ्या. बघा आता एका ओळीचा मी अर्थ सांगते तुम्हाला. टू कॅट्स फाउंड अ लंप ऑफ बटर. टू कॅट्स म्हणजे बघा, टू कॅट्स फाउंड अ लंप ऑफ बटर म्हणजे दोन मांजरांना लोण्याचा गोळा सापडला. दिसतोय का चित्रामध्ये? बघा, दे बोथ वॉन्टेड द बटर. ह्या दोघांनाही तो लोण्याचा गोळा पाहिजे होता. दे स्टार्टेड फायटिंग विथ इच अदर. हा लोण्याचा गोळा पाहिजे म्हणून दोघांनी एकमेकाशी भांडायला सुरुवात केली. पहिले मांजर काय म्हणालं? इट्स माइन, हा माझा आहे. दुसरं मांजर म्हणालो, नो इट्स माइन, हा माझा आहे. अ मंकी सॉ देम. हे बघा, माकड ह्या दोघांना भांडताना बघत होतं. अ मंकी सॉ देम, माकडाने त्यांना पाहिले आणि माकड काय म्हणाले? डोंट फाईट, भांडू नका. आय शॅल मेक टू इक्वल पार्ट्स फॉर यू. मी तुमच्यासाठी याचे दोन समान भाग करून देतो जेणेकरून तुम्हाला दोघांनाही लोण्याचा गोळा खाता येईल. बघा आता, द मंकी मेड टू पार्ट्स. माकडाने काय केले? लोण्याच्या गोळ्याचे दोन भाग केले. देन ही सेड, आणि मग माकड काय म्हणाले? बघा, माकडानं काय केलं रे? अगोदर त्यांना सांगितलं भांडू नका, मी त्याचे दोन भाग करतो. माकडाने त्याचे दोन भाग केले, पण दोन भाग केल्यानंतर माकड बघा काय गंमत करते मध्ये, धिस पार्ट इज बिगर. हा दोन भाग केले त्यातला एक पार्ट मोठा आहे. आय शॅल हॅव अ बाईट अँड मेक इट स्मॉलर. जो भाग मोठा झालाय ना, म्हणजे आता दोन समान भाग करायचे, पण भाग करताना काय झालं, एक मोठा झाला आणि एक छोटा झाला. मग माकड काय म्हटलं, जो भाग मोठा झालाय
त्यातला थोडासा तुकडा मी खातो, म्हणजे दोन्ही भाग समान होतील. आणि माकडानं काय केलं मग त्याच्यानंतर बघा, द मंकी हॅड अ बाईट. माकडानं जो मोठा तुकडा झालता लोण्याचा त्याचा एक छोटा तुकडा खाल्ला. अँड देन ही सेड, आणि त्याच्यानंतर काय म्हणते बघा माकड गंमत काय करते, ओ नाव दिस पार्ट लुक्स बिगर. त्यानं काय म्हणतोय माकड, त्यानं जो तुकडा खाल्ला लोण्याचा, बरोबर आहे, मग तो समान व्हायच्या ऐवजी काय झाला, जो पहिला तुकडा खाल्ला होता तो अजूनच लहान झाला. मग जो लहान तुकडा राहिला होता की नाही त्या तुकड्याला माकड काय म्हणते माहिती का, अरे आता हा दुसरा पार्ट खूपच मोठा दिसतोय, जो भाग आहे ना लोण्याचा तो खूपच मोठा दिसतोय, त्यातला मी तो तुकडा खातो, असं माकड म्हणतं. आय शॅल हॅव अ बाईट अँड मेक इट स्मॉलर. मग मी जो मोठा तुकडा राहिलाय आता तो खातो आणि मी लहान करतो. द मंकी डिड दिस अगेन अँड अगेन. म्हणजे माकड काय करू लागलं, अगोदर काय केलं, माकडानं 2 भाग केले, त्यातला एक भाग काय दिसला माकडाला, मोठा दिसला, म्हणून त्यानं त्यातला थोडा खाल्ला. मग तो खाल्ला की काय म्हणाला माकड, जो भाग खाल्लाय तो लयच लहान दिसतोय, दुसरा मोठा दिसतोय, मग परत ते 2 भाग समान करायला मी अजून काय करतो, एक भाग खातो. असं माकड करत 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 माकड खात कोण गेलं रे लोण्याचा गोळा, माकडच खात राहिलं बघा. द मंकी डिड दिस अगेन अँड अगेन, देन ही सेड दिस इज टू स्मॉल. मग शेवटी असं खात 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 बघा केवढूसा तुकडा राहिला रे लोण्याचा, दिस इज टू स्मॉल, आय विल टेक अ बाईट. आता हा राहिलेला तुकडा पण लोण्याचा मी खाऊन टाकतो. ओ इट्स फिनिश्ड. आता लोण्याचा गोळा संपला. नाव टेल हू एट द बटर. मग आता सांगा लोण्याचा गोळा कोणी खाल्ला, माकड. माकडाने खाल्ला का मांजराने खाल्ला, माकड. छान. बघा गोष्ट समजली का बाळांनो तुम्हाला, हो. गोष्ट आवडली का, हो. बघा मला सांगा, प्रश्नाचं उत्तर द्या. आता मला मी काय करते, हे प्रश्न तुम्हाला इंग्रजीतून विचारते, नाही समजले तर त्याचा अर्थ मराठीतून सांगते. हू वेअर फायटिंग, कोण भांडत होतं, 2 मांजरी. त्याला काय म्हणायचं, 2 कॅट्स. बघा आणखी प्रश्न आहेत बघा, हे सर्व प्रश्न आहेत, हे अगदी मी व्यवस्थित बाळांना इंग्रजीमधून विचारते, नाही त्याचे अर्थ समजले तर मराठीतून सांगते, आणि मुलं आमची उत्तरं कशी देत आहेत, त्यांना गोष्ट कितपत समजली आपण पाहूयात. आधी गोष्टीचा सारांश घेऊयात थोडक्यात मुलांकडून. हाय, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आत्ता सांगितलेली गोष्ट समजली का तुम्हाला, हू एट द बटर, लोणी कोणी खाल्ले, कोणी खाल्ले लोणी, माकडाने. आता मी इंग्रजीत प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, त्याच्यापूर्वी आपण गोष्ट तुम्हाला काय समजली बघूयात, बरोबर आहे. गोष्टीमध्ये कोण कोण होतं रे, 2 मांजरी आणि माकड, बरोबर आहे. मग त्या 2 मांजरी काय करत होत्या रे, कशासाठी भांडत होत्या त्या, त्यांना काय सापडलं होतं 2 मांजरींना, लोणी. लोण्याचा गोळा सापडला होता, आणि तो खायचाय म्हणून त्या दोघी भांडत होत्या. मग त्यांना भांडताना कोणी पाहिलं रे, आहे की नाही. आणि माकडाने पाहिल्यानंतर माकड त्या दोघींना काय म्हणालं, मांजरींना 2 त्या, नका भांडू, मी याचे 2 तुकडे करतो. मग केले का माकडाने त्याचे 2 तुकडे, हो. मग 2 तुकडे केल्यानंतर परत माकड काय म्हणालं, ओ नो, हा एक तुकडा मोठा झाला आणि एक छोटा झाला. मग परत ते दोन्ही परत, जो तुकडा मोठा झालाय आणि तो तुकडा लहान झालाय, मग त्याच्यानंतर माकड परत काय म्हणालं रे, ओ नो, मी तुकडा खूपच छोटा दिसतोय, मी अजून एक घास खातो याचा. छान छान छान. मग असं माकडाने किती वेळा केलं रे, जोपर्यंत संपूर्ण लोण्याचा गोळा संपत नाही तोपर्यंत काय केलं रे माकडानं, हा तुकडा थोडा खाल्ला, तो तुकडा थोडा खाल्ला, हा थोडा खाल्ला, तो थोडा खाल्ला, आणि असं करत करत सर्व लोण्याचा गोळा कोणी संपवला, माकडाने. छान. मग हू एट द बटर, माकडाला आपण काय म्हणतो, मंकी. हू एट द बटर, कुणी खाल्ला लोण्याचा गोळा, कुणी खाल्ला, मंकी. मंकीने खाल्ला. हू एट द बटर, मंकी. ओके. मी आता आणखी काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारते बघा, मला प्रश्नांची उत्तरं द्या बाळांनो. हू वेअर फायटिंग, कोण भांडत होते, 2 मांजरी. बरोबर आहे, पण इंग्रजीत उत्तर काय देणार, 2 कॅट. 2 कॅट. बघा, हू वेअर फायटिंग, 2 कॅट. व्हेरी गुड. हू सेड डोंट फाईट, कोण म्हणाले भांडू नका, मंकी. व्हेरी गुड. असं जमलं तर इंग्रजीतच उत्तर द्या. हू सेड आय शॅल मेक 2 इक्वल पार्ट्स फॉर यू, कोण म्हणाले मी तुमच्यासाठी याचे 2 समान भाग करेन, असं कोण म्हणालं, व्हेरी गुड.
व्हॉट डिड द मंकी डू? माकडाने काय केले? दोन नाही संपवला. बरोबर आहे. याची दोन उत्तर येणार. सुरुवातीला माकडाने काय केलं रे? लोण्याच्या गोळ्यासोबत माकडाने काय केले? त्याचे दोन भाग. बरोबर आहे. मग व्हॉट डिड द मंकी डू? मेड 2 पार्ट्स ऑफ बटर. बघा पुढचा प्रश्न बघा. हाऊ मेनी पार्ट्स ऑफ बटर डिड द मंकी मेक? माकडाने त्या लोण्याच्या गोळ्याचे किती तुकडे केले? इंग्रजीत काय उत्तर देणार? व्हेरी गुड. बघा पुन्हा एकदा मी प्रश्न विचारते. हाऊ मेनी पार्ट्स ऑफ बटर डिड द मंकी मेक? किती भाग केले माकडाने? 2. हू हॅड अ बाईट ऑफ बटर? लोण्याच्या गोळ्याचा तुकडा कोणी खाल्ला पहिल्यांदा? इंग्रजी अ मंकी किंवा द मंकी. हू हॅड अ बाईट ऑफ बटर? अ डिड द मंकी हॅव अ बाईट ऑफ बटर? माकडाने त्या लोण्याच्या गोळ्याचा तुकडा खाल्ला का रे? येस ऑर नो? खाल्ला का? व्हेरी गुड. हू सेड दिस पार्ट इज बिगर? हा भाग मोठा आहे असं कोण म्हणाले? द मंकी. हू सेड आय शॅल हॅव अ बाईट अँड मेक इट स्मॉलर? कोण म्हणालं की हा भाग मोठा आहे? हा भाग मी खातो आणि लहान बनवतो असं कोण म्हणालं? व्हेरी गुड. आता शेवटचे दोन प्रश्न बघा. हू सेड दिस इज टू स्मॉल? कोण म्हणाला रे दिस इज टू स्मॉल? मंकीज आहे की नाही? मंकीज म्हणाला. आणि मग शेवटी ही गोष्ट काय होती? आपल्या गोष्टीचं नावच काय आहे? मला आता इंग्रजीतून उत्तर हवंय. मी मराठीत अर्थ सांगणार नाही. हू एट द बटर? हू एट द बटर? व्हेरी गुड. हू एट द बटर? लोण्याचा गोळा कोणी खाल्ला? गोष्ट समजली का? गोष्ट आवडली का? छान. शाबाश बाळांनो. या स्टोरीसाठी आणखी एक इथं ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. एनकरेज चिल्ड्रन टू टेल द स्टोरी इन डायलॉग फॉर्म. डायलॉगमध्ये मुलांनी ही गोष्ट पूर्ण इंग्रजीतून सांगायला एनकरेज आपण करायचं आहे. आणि मोटिवेट चिल्ड्रन टू इनॅक्ट द स्टोरी. ही स्टोरी इनॅक्ट करण्यासाठी देखील आपण मुलांना मोटिवेट करायचं आहे. याचे हे दोन्ही पण पाठ, ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी एक 8-10 दिवसांनी मी अपलोड करेन. आमच्या मुलांची तोपर्यंत आम्ही छान तयारी करून घेऊ. गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काही अडचण आली तरी मला कळवा. तोपर्यंत ह्या गोष्टीचा छान सराव करा आणि तुम्ही देखील ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.